गुड मॉर्निंग डॉक्टर अमेया. मी गुड डॉक्टर मॉर्निंग. स्मिता आणि हेल्थ कम्युनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बोलूया मेनोपॉजवर. हाऊ आर यू डूइंग? नक्कीच. आय एम गुड. मस्त. सो जर्नी सांगायची झाली तर म्हणजे आपण जेव्हा एमबीबीएस केलं त्या ह्याच्यामध्ये तेव्हा ओनली 3 ऑप्शन्स आय थिंक. डॉक्टर हं. बनायचं किंवा सीए बनायचं कॉमर्स घेऊन किंवा मग इंजिनिअरिंग करायचं असं वगैरे बरोबर. होतं. हां, हां. त्यामुळे तेव्हा मेडिसिनकडे इंटरेस्ट होता. सो मेडिसिन तेव्हा घेतलं आणि बरेचदा मला असं विचारतात की म्हणजे व्हेन डिड यू डिसाईड टू टर्न टू गायनॅक? तर हं, आय थिंक हं. सेकंड इयर पासून समहाऊ गायनॅक वॉज अ व्हेरी फेव्हरेट टॉपिक. म्हणजे हं. बरेचदा विचारलं की मी सांगते की म्हणजे गायनॅक ही अशी स्पेशालिटी आहे जिथे पेशंट्स नेहमी दुःखी होऊन येत नाहीत. त्यांना हं, नेहमी म्हणजे जाताना हॉस्पिटलमधनं किंवा येतानाही खुश हं. खबर, हॅपी काय गुड न्यूज घेऊन येतात आणि गुड न्यूज घेऊन जातात. सो ट्रू. आय थिंक आधीपासून हा विषय किंवा ही स्पेशालिटी मला आवडत होती. हं, हं. त्याच्यानंतर मी डीजीओ केलं वाडियामधून. मग हं. पुण्यात निरानाथ मंगेशकर हॉस्पिटलमधनं डीएनबी केलं ओके. आणि म्हणजे गायनॅकची सगळीच प्रॅक्टिस सुरू केलेली होती. हं, हं. अ, त्याच्यानंतर आम्ही एल्डा हेल्थ म्हणून एक कंपनी सुरू केली होती. इट्स अ फंडेड कंपनी आणि हं. त्याच्यामधून मेनोपॉजकडे स्पेशल इंटरेस्ट माझा डेव्हलप झाला हं, आणि हं, हं. लक्षात आलं, की म्हणजे बरेच जण असे म्हणतात, की मग मेनोपॉजच का? म्हणजे काय म्हणजे त्याच्यामध्ये हं, असं हं. काय विशेष आहे? तर ह्याचं मेन कारण असं, की मेनोपॉजकडे कोणी बघतच नाही. म्हणजे बरोबर. इव्हन हं. म्हणजे इफ यू गो बॅक टू प्रॅक्टिस म्हणजे इव्हन डीजीओमध्ये किंवा डीएनबीमध्ये असं हं. मेनोपॉज मधलं कोणी काही तक्रार घेऊन आलं, तर मग हं. काहीतरी जनरल मल्टीव्हिटॅमिन्स लिहून द्यायचे आणि मग आम्ही म्हणजे मीही हेच सांगितलंय पेशंटना, की हां 2-4 वर्ष हे राहणार, मग ते निघून जाईल, फेज हं, असते. हं. आणि आजही माझ्याकडे पेशंट्स येतात आणि सांगतात, की डॉक्टर माझ्या डॉक्टरनी असं सांगितलं, की 2-4 वर्ष हा त्रास होईल, पण खूपच त्रास होतोय. सो हं. आता असं वाटतं, की हे किती चुकीचं होतं जेव्हा आपणही जे तेव्हा केलं, की बरोबर, बरोबर. 2 वर्ष थांबा. 2 वर्ष थांबा म्हणजे आयुष्यातली 2 वर्ष एक तर पहिली गोष्ट 2 वर्ष नसतात. हं. मेनोपॉज हा आपल्या आयुष्यामध्ये जवळ-जवळ आता आपली एकूण लाईफ एक्स्पेक्टन्सी वाढल्यामुळे बायकांची जवळ-जवळ 50% आयुष्य मेनोपॉजमध्ये जातं. हं, हं, हं. त्यामुळे त्या पूर्ण वेळामध्ये हा त्रास कुणाला तुम्ही सहन करा थोडे दिवस हे सांगणं हे हं. म्हणजे खरं किती चुकीचं आहे ॲज अ डॉक्टर. पण बरोबर. आधीपासून म्हणजे ही हा जो प्रॉब्लेम आहे, की मेनोपॉजकडे कोणी बघत नाही, हा फक्त भारतातला प्रॉब्लेम नाहीये. हं. तर ऑल ओव्हर द वर्ल्ड असं कुठेही तुम्ही गेलात तरी मेनोपॉजकडे आपल्या म्हणजे एम-बी-बी-एसच्या म्हणा किंवा पुढे इव्हन स्पेशलायझेशनच्या करिक्युलममध्ये मेनोपॉज हं. शिकवलं जातं, की ॲज अ हं. थिअरी ते काय आहे. पण हं. त्याच्यामध्ये काय कसं ट्रीट करणे किंवा या गोष्टी पुढे काहीच ह्याच्यावरती कुठेच एम्फसिस नसतो. ट्रू, ट्रू. आणि आपण कसं असतं आपलं नेहमी, की जेव्हा पुस्तकातनं आपण तर वाचतोच, पण जे मेन आपण प्रॅक्टिस करतो, ती आपल्या सीनियर्सनी केलेली प्रॅक्टिस बघून आपण हं. प्रॅक्टिस करत असतो. दॅट इज द हं, मेन हं. थिंग. त्यामुळे कधीच हे बघितलं नाही, की सीनियर्स ला ट्रीटमेंट देतायत किंवा हॉर्मोन्स देतायत. हं. कुठेच या गोष्टीवरती एम्फसिस नव्हता. आणि बरोबर. आता तो एम्फसिस देणं थोडं सुरू झालेलं आहे. हं, हं. बायकांच्या मेनोपॉजमधून जातायत. त्यांना थोडीशी मदत मिळू लागलेली आहे. हं, हं, हं. अ, त्यामुळे ती मदत वाढवावी किंवा अजून बायकांनी मेनोपॉजच्या प्रॉब्लेममध्ये पुढे यावं, त्यांनी त्यांनी प्रॉब्लेम सांगावे आणि हं. आपण त्याच्यावर सोल्युशन द्यावं, ही आता परिस्थिती लकीली निर्माण झालेली आहे. बरोबर. त्यामुळे मेनोपॉज ॲज अ सब्जेक्ट त्याच्याकडे थोडंसं ओढ झाली किंवा त्याच्याबद्दल छान वाटलं. आता सध्या मी मुंबईमध्ये प्रॅक्टिस करते, पण हं. म्हणजे मी फिजिकली मुंबईमध्ये आहे, पण ऑनलाईन कन्सल्टेशन्सनी ऑफ माझ्याकडे कोर्स. बऱ्याच म्हणजे दिल्लीपासून आय थिंक आय वुड से केरळपर्यंत स्त्रियांना ट्रीटमेंट दिलेली आहे हं, ऑनलाईन हं. कन्सल्टेशन्समध्ये. तर डिस्कशन सुरू केलं, की मेनोपॉज म्हणजे नेमकं काय? जर आपल्याला असं कुणाला समजवायचं हं, असेल, की धिस इज हं, मेनोपॉज तर त्याची हं. डेफिनिशन कशी म्हणता येईल आपल्याला? आपण डेफिनिशन वाईज म्हटलं तर मेनोपॉजची डेफिनिशन नेहमी आपण पिरियड्स किंवा पाळी बंद होणे या हिशोबाने देतो, की बरोबर. 12 महिने कंटिन्युअसली जर का पाळी नाही आली हं, हं, कन्सिक्युटिव्हली तर ते हं, आपण मेनोपॉज झाला असं हं. आपण त्याला म्हणतो. त्यामुळे मेनोपॉज हा खूप आपण रिट्रोस्पेक्टिव्ह डायग्नोसिस आहे, की हां, गेले 12 महिने पाळी नाही आली आणि वय साधारण मेनोपॉजच्या आसपास आहे. त्याबद्दल आपण बोलूच काय वय असतं हो, त्याच्याबद्दल. हो. तर त्याला आपण मेनोपॉज म्हणतो. पण हं, खरं तर पाळी बंद होणे हे मेनोपॉजचा एक बाहेरील काय म्हणतो आपण एक लक्षण आहे. म्हणजे हं, फक्त पाळी बंद होणे म्हणजे मेनोपॉज नव्हे. हं, तर हं, आपण जेव्हा जन्माला येतो तेव्हा आपल्या अंडाशयामध्ये मिलियन्स ऑफ फॉलिकल्स किंवा जी अंडी असतात ती हं, एका त्या स्टेजला म्हणजे काय काय म्हणतो आपण फॉलिक्युलर स्टेजला असतात आणि दर महिन्याला त्यातली अंडी वापरली जातात जेव्हा पाळी हं. येत असते तेव्हा. आणि मेनोपॉज ॲक्चुअली
आपण जर सायंटिफिकली बघितलं तर हं, हं. ओव्हरीजमध्ये अंडाशयामधली अंडी जेव्हा कमी होतात आणि हं, हं. ती जेव्हा संपायला येतात हं, किंवा हं. ओव्हेरियन एजिंग म्हणजे ओव्हरीचं आयुष्य जेव्हा संपायला येतं त्या हं. काळाला आपण मेनोपॉज म्हणू शकतो. परफेक्ट. सिम्प्टोमॅटिकली येस पाळी न येणे हा त्याच्यातला एक भाग आहे. लक्षण. परंतु हां. हा भाग खूप महत्वाचा का नाही? कारण की हे त्यातलं एक लक्षण आहे. पाळी न हं. येणं हे एकच लक्षण आहे. त्याच्यासोबत अनेक लक्षणं जी असतात, हं, जी हं. म्हणजे अक्षरशः केसापासून डोक्याच्या केसापासून ते पायाच्या बोटापर्यंत अनेक हां. लक्षणं असतात. हो. ती सगळी लक्षणं सुद्धा मेनोपॉजचाच एक भाग आहे हं. आणि दरवेळेस पाळी न येणे किंवा पाळी इरेग्युलर होणे हं. हे मेनोपॉज ची सुरुवात नसते. म्हणजे हं, पाळी हं. बरोबर कित्येक बायका अशा असतात, की पाळी अगदी रेग्युलर आहे डॉक्टर काहीच प्रॉब्लेम नाहीये. हं. पण अचानक गरम होतंय किंवा हं. बाकीचे आपण म्हणजे अनेक लक्षणं आहेत, की ते हॉट फ्लॅशेस येणे, झोप न येणे, केस अत्यंत पातळ व्हायला लागलेले आहेत, हं, स्किन हं. खूप ड्राय होती आहे. हो, हो. अशी अनेक लक्षणं आधी सुरू होतात आणि पाळीचे त्रास हे नंतर सुद्धा सुरू होतात. सो बरोबर. हं. ॲक्चुअली स्पीकिंग अंडाशयातल्या अंडी कमी होणं आणि त्याच्यामुळे शरीरामधले हॉर्मोन्सची पातळी बदलणे किंवा कमी हं. होणे, पहिल्यांदा फ्लक्च्युएट होणे, त्याच्यानंतर कमी होणे, हा करेक्ट. खरं म्हणलं तर मेनोपॉजचा खरा अर्थ असा आहे. ओके, ओके. जर आपण म्हटलं की एक्झॅक्ट एज आपण डिस्कस जर करतोय, कारण वी आर टॉकिंग अबाउट नाऊ करेक्ट, लॉन्जिव्हिटी, करेक्ट. तर पेरिमेनोपॉज एक्झॅक्टली कधीपासनं हं, सुरू होतो आणि हं. मेनोपॉज ठीक आहे, एंड आपल्याला कळतंय. इट्स नॉट एन एंड. लाइक पिरियड्स बंद झाले म्हणजे मेनोपॉज सुरू झाला असं काही नाहीये. असं नाहीये एक्झॅक्टली. तर टाईमलाईन किंवा लाईफटाईममध्ये जर आपण एजनुसार जर डिफाईन केलं, तर कसं करता येईल की पेरिमेनोपॉज कधी आहे आणि मेनोपॉज कधी आहे? कधी? सो हा ॲक्चुअली हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. कारण काय होतं हं. आपण म्हणलो हं. तसं मेनोपॉज पाळी येत नाहीये, पाळी बंद झाली म्हणजे मेनोपॉज झाला हे हं, सगळ्यांना हं. माहिती असतं. पण बरोबर. पेरिमेनोपॉज म्हणजे मेनोपॉजच्या आधीचा काळ. पेरी म्हणजे हं. आजूबाजू असा अर्थ होतो त्याचा. त्यामुळे हं, हं. मेनोपॉज यायच्या आधीचा काळ हा पेरिमेनोपॉज आपण म्हणतो. पण बरोबर. हा पेरिमेनोपॉजचा काळ काही बायकांना 2 वर्ष असू शकतो, काही बायकांसाठी तो 10 वर्ष सुद्धा असू शकतो. अच्छा. त्यामुळे हां. आपण जर का एव्हरेज वय 46 धरलं, तर हं. 46 मायनस 10 म्हणजे 36व्या वर्षापासून सुद्धा लेट हं. 30s मध्ये सुद्धा बायकांना पेरिमेनोपॉजच्या तक्रारी असतात, असू शकतात आणि आहेत ओके. सुद्धा. ओके. त्यामुळे हं. आणि तेव्हा बायकांना मेनोपॉज हा डोक्यात नसतो, की हं, हे हं, मला हं. का होतंय हे त्यांना कळत नाही, की अचानक झोप येत नाहीये, अचानक हं, हा त्रास व्हायला लागलाय, गरमच का होत आहे? हं, मग असं होतं, की हां, स्ट्रेस वाढला आहे. ऑफकोर्स स्ट्रेस हे त्याच्यातलं एक कारण आहे. हं, हं. परंतु हा स्ट्रेस आधी पण म्हणजे 4 वर्षापूर्वी पण तोच स्ट्रेस होता. आज तो ओके. स्ट्रेस का जाणवतोय? हं, कारण तुम्हाला तुमच्या शरीरातले हॉर्मोन जे 4 हं. वर्षापूर्वी साथ देत होते, ते हां. स्वतःच आता डळमळीत झाल्यामुळे तुम्हाला ती साथ मिळत नाहीये. हो ना. हां. त्यामुळे हा खूप महत्वाचा प्रश्न आहे, की पेरिमेनोपॉज हा सुरू होतोय तुमच्या लेट 30s मध्येच हं. किंवा काही लोकांचा अर्ली 40s मध्ये. हं, म्हणजे आता हं, हं. गंमत सांगायची म्हणजे मी जेव्हा एका म्हणजे माझ्या ओळखीतल्या एका पुरुषाला सांगितलं होतं, की हं, मी हं. मेनोपॉज मध्ये स्पेशलायझेशन केलेलं आहे. हं. तर त्याचं उत्तर असं होतं, की "अच्छा, अच्छा म्हणजे तुम्ही साधारणतः एक 50-60 वर्षाच्या बायकांना बघता." हं, तर हं. 60 वर्षाच्या बायकांना नाही बघत मी. हां. 35 वर्षाच्या पुढे देखील बायकांना हा त्रास सुरू होतो. त्यामुळे बरोबर. जनमानसात एकूण डोक्यात लोकांच्या असं असतं, की हं. मेनोपॉज म्हणजे हां, 60व्या वर्षी, 50व्या हां, हां. वर्षी तो येतो. मग जिरियाट्रिक प्रॉब्लेम. तोपर्यंत काही नाही. जेरियाट्रिक प्रॉब्लेम बरोबर. एक्झॅक्टली. पण हां, हां. अनफॉर्च्युनेटली हा जेरियाट्रिक प्रॉब्लेम नाहीये. हे हं. साधारणतः 35व्या वर्षानंतर देखील बायकांना हे त्रास होऊ शकतात. त्यामुळे ते पण लक्षात घेणं महत्वाचं आहे, की तिन्ही गोष्टी हं. पेरिमेनोपॉज, ॲक्चुअल मेनोपॉज आणि पोस्ट मेनोपॉज. पोस्ट मेनोपॉज. त्यातला हां. मेनोपॉज हा छोटासा काळ आहे. पेरी आणि बरोबर, पोस्ट हा बरोबर. काळ जास्ती मोठा आहे. जास्त मोठा आहे. करेक्ट, करेक्ट. मेनोपॉजचा फोकस पिरियड्स किंवा पाळीकडे ठेवायच्या जागी हॉर्मोन्सकडे चेंज करणं एक्झॅक्टली. जरुरी आहे. खूप महत्वाचं आहे. कारण आय डोंट नो व्हाय आवर सोसायटी अशी बनली आहे, की पिरियड्स इतके महत्त्वाचे करून ठेवले आहे आपल्या आयुष्यामध्ये, की पिरियड्स सुरू झाले की नाही. आईला एवढं टेन्शन येतं, की माझ्या मुलीचे पिरियड्स नाही सुरू झाले. हो. त्यामुळे पण आता बघा तुम्ही या टॉपिकवर इतकं काम करतायत आणि विमेन तुमचं काय ओपिनियन आहे, की काय एवढा संकोच आहे याबद्दल बोलण्यासाठी? म्हणजे का लोकं बोलत नाही याबद्दल? बायकांना सुद्धा ते जेव्हा मेनोपॉज येतो, तेव्हा ते बाकीची लक्षणं आणि तुम्ही म्हणलात तसं ना, की हं, इस्ट्रोजनचं आपल्या बॉडी म्हणजे प्रोटेक्शन जातं. ते हं. सगळं सोडा. आता माझी पाळी येणार नाही तर म्हणजे त्यांना तो एक एक पाळी आणि फेमिनिटी हे करेक्ट, जे करेक्ट. काहीतरी एक त्यांनी जोडलं गेलेलं आहे ना, ते हां, असं हां. वाटतं, की आता आय एम नॉट म्हणजे मेनोपॉज नंतर देखील हं. बायकांचं एक हे असतं, की म्हणजे आय एम नॉट फेमिनिन इनफ नाऊ असं हां, हां, काहीतरी हां. ते आय एक एम नॉट अ डोक्यात वुमन येतं. इनफ. हां. हां. सो तो आय थिंक म्हणजे ते एक जे साकड आहे ते हो, हळू-हळू हो, हो. तोडायची गरज आहे आपल्याला.
तर मला हे सिम्प्टम्स तर तुम्ही सांगाच, पण मला हे सांगा, की इस्ट्रोजन नसल्यामुळे काय एक्झॅक्टली प्रॉब्लेम्स होतात आणि व्हॉट आर द सिम्प्टम्स ओव्हर देअर और व्हॉट्स द डेंजर ऑफ मेनोपॉज इन आवर लाईफ? करेक्ट, करेक्ट. तो डेंजर शब्द महत्वाचा आहे. हो. कारण की आपण जेव्हा बोलताना बोलतो, की ठीक आहे हॉट फ्लॅशेस हां, त्रासदायक हां. आहेत किंवा स्किन किंवा हेअर सुद्धा म्हणलं तरी आहे कॉस्मेटिक, पण हं, इट हं, इज हं. ऑल्सो लिंक्ड कुठेतरी टू अवर कॉन्फिडन्स किंवा आपल्याला जो एक स्वतःबद्दल जे एक हां. वाटत असतं त्याच्यासाठी पण ते महत्वाचं आहे. पण हां. अपार्ट फ्रॉम ऑल ऑफ दीज थिंग्स हं. काही गोष्टी आपल्या शरीरात अशा बदलतात जे आपल्याला कळतही नाहीत की बदलतायत आतमध्ये. की बरोबर, त्याच्यामधल्या मेन 3 गोष्टी सांगायच्या म्हणजे एक आपलं हृदय, दुसरं आपलं ब्रेन आणि बरोबर, तिसरं म्हणजे आपले हाडं. ह्याच्यावरती जे जे बदल होत असतात, ते हळू-हळू होत असतात आणि ते सगळ्यात महत्वाचे आहेत जेव्हा आपण ह्या मेनोपॉजच्या हॉर्मोन्स बद्दल बोलतो. बरोबर. म्हणजे जर का आपण बघितलं तर या तिन्ही गोष्टींमध्ये 3चा आकडा महत्वाचा आहे, की हं. बायकांना पुरुषांपेक्षा 3 वेळा म्हणजे 3 पटीने जास्त डिमेन्शिया म्हणजे अल्झायमर्स किंवा ओके. विसरण्याचा रोग होऊ शकतो. अ, जेव्हा आपले पाळी म्हणजे जेव्हा पाळी म्हणत नाही मी, जेव्हा आपल्याकडे हॉर्मोन्स असतात, हं. तेव्हा बायकांना हार्ट अटॅक येण्याची रिस्क ही पुरुषांपेक्षा 3 पटीने कमी असते आणि हं. तीच ती मेनोपॉज नंतर हॉर्मोन्स गेल्यानंतर 3 पटीने वाढते. वाढते. आणि सेम बोन्समध्ये की हं. बायकांना ऑस्टिओपोरोसिस किंवा हाडं ठिसूळ होऊन त्याचा फ्रॅक्चर होण्याचा चान्स हा किंवा ऑस्टिओपोरोसिसची रिस्क ही हं. पुरुषांपेक्षा 3 पटीने जास्ती असते. बरोबर. हां. इफ यू वांट टू जर तुम्हाला मेनोपॉज एका शब्दामध्ये जर डिफाईन करायला सांगितलं, तर व्हॉट विल बी युअर पर्सनल ओपिनियन? एका शब्दामध्ये हं. बापरे! दिस इज डिफिकल्ट. पण म्हणजे 2 शब्दात म्हणते मी. आय वुड जस्ट से की हॉर्मोन डेफिशियन्सी प्रॉब्लेम तो आहे. हां, हां, हां. मला एक सांगा, की यातले जे 2 सिम्प्टम्स आहेत, जसं आता आपण ट्रीटमेंटवर जाऊया आणि नंतर मग आपण सोसायटीवर पुन्हा येऊया. डेफिनेटली. ट्रीटमेंट सर आता 3 सिम्प्टम मी म्हणेल हॉट फ्लॅशेस, स्किन ड्राय होणं किंवा हेअर प्रॉब्लेम जे आपल्याला एक्सटर्नल बघता येईल असे अ, आणि एक इंटर्नल प्रॉब्लेम जे आहेत आपले, की हार्टवर इफेक्ट होतोय, मेंटल हेल्थवर होतोय, ब्रेनवर होतोय आणि त्यानंतर मग आपण ऑस्टिओपोरोसिस रिलेटेड बोन हेल्थवर. तर याला कसं तुम्ही मॅनेज करता? या 2 आता आपण ऑप्शन? या प्रॉब्लेम बद्दल बोललो, पण ऍक्च्युली मेनोपॉजच्या जवळ-जवळ काहीतरी 35हून जास्ती हां. सिम्प्टम्स लिस्टेड आहेत. म्हणजे हो, हो. काही गोष्टी की आय ड्रायनेस हा सुद्धा एक करेक्ट. सिम्प्टम आहे मेनोपॉजचा. हां, हां. कानामध्ये खाज येणे किंवा हां. ते टिनिटस म्हणतो आपण जो कुई आवाज म्हणजे हो, हो, हो. प्रेक्षकांसाठी. टिनिटस इज ऑल्सो अ सिम्प्टम ऑफ मेनोपॉज. बऱ्याच लोकांना हं, तोही त्रास होतो. सो असे हं. 35च्या वरती सिम्प्टम्स ऍक्च्युअली लिस्टेड आहेत मेनोपॉजचे. माय आता गॉड! हां. व्हॉटेव्हर द सिम्प्टम्स मे बी आपण जेव्हा त्याच्या ट्रीटमेंट किंवा मॅनेजमेंट बद्दल बोलतो, तेव्हा युजुअली 2 गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. 2 हं, ब्रॉड गोष्टी आहेत. एक म्हणजे ते नॅचरली मॅनेज करणं किंवा हं, लाईफस्टाईलच्या थ्रू मॅनेज करणं आणि हं, दुसरी गोष्ट ऑब्व्हियसली आहे की मेडिकली थ्रू मेडिसिन्स मॅनेज करणं. हं, तर जेव्हा आपण लाईफस्टाईल बद्दल बोलतो, तेव्हा सगळ्याच गोष्टी म्हणजे तुम्ही तुमचा स्ट्रेस कसा मॅनेज करता, तुम्ही हं, काय खाता आहे, हं, तुमची झोप होती आहे का, तुम्ही एक्सरसाइज करता आहात का? म्हणजे हे 4 पिलर्स मी म्हणते लाईफस्टाईलचे की युअर हो. न्यूट्रिशन, युअर एक्सरसाइज, स्ट्रेस मॅनेजमेंट आणि झोप. या हां. 4 गोष्टी महत्वाच्या आहेत. ह्या जेव्हा तुम्ही चांगल्या प्रकारे मॅनेज करता, बरोबर. तेव्हा मेनोपॉजची मॅनेजमेंट ईझी होते आणि या 4 गोष्टी मेनोपॉजची लक्षणं सुरू झाल्यावर करण्यापेक्षा जर का आधीपासून त्याच्याकडे लक्ष दिलं, तर हं, मेनोपॉजची लक्षणंही थोडीशी कमी होऊ शकतात. हाही हं, एक हं, मुद्दा आहे. आता मेडिसिन्स बद्दल बोलायचं आता आणि आजच्या दिवसात बोलायचं महत्वाचं आहे कारण रिसेंटली एफडीएनी पण जी ब्लॅक बॉक्स वॉर्निंग होती हं, इस्ट्रोजनवरची हं, ती हं, काढून टाकली. हं, त्यामुळे होपफुली हॉर्मोन्सवरच्या किंवा हॉर्मोन्स घेण्यावरच्या कल्पना पण बायकांच्या किंवा लोकांच्या थोड्याशा बदलतील. त्या हं, बाबतीत एक छोटासा सांगायचं गोष्ट म्हणजे आपण जे मगाशी बोललो, की हं, ॲज डॉक्टर्स ऑल्सो आपल्याला कधी मेनोपॉज आपण मॅनेज केलेला बघितला नाही किंवा आपणही हं. केला नाही जेव्हा आपण रेसिडेन्सीमध्ये होतो. बरोबर. तर ह्याचं एक कारण म्हणजे आपण जेव्हा रेसिडेन्सी केली तेव्हा त्या काळामध्ये जस्ट ते एक सगळ्यात म्हणजे मेनोपॉज मधली सर्वात मोठी स्टडी आतापर्यंत जी केलेली आहे ती केली हं, गेली होती. सो छोटीशी एक म्हणजे इतिहास सांगायचा म्हणजे हं, 1959 साली अमेरिकेमध्ये एक हं, पुस्तक लिहिलं गेलं. हं. डॉक्टर विल्सन नावाच्या एका गायनॅकनी विच वॉज कॉल्ड एज फेमिनिन फॉरएव्हर. त्याच्यात अच्छा. डॉक्टर विल्सन यांनी म्हणलं की मेनोपॉज इज अ डेफिशियन्सी डिसीज म्हणजे हं, हॉर्मोन्स नसल्याचा डेफिशियन्सी डिसीज आहे आणि तो हं. सगळ्यांनी टाळण्यासाठी सगळ्यांनी हॉर्मोन्स घ्यायला पाहिजे सगळ्या बायकांनी. अच्छा. हां, मग हां. बायका पण खूप म्हणजे त्यांना पण आवडलं ते वापरले हं, गेले हॉर्मोन्स. पुढची जवळ-जवळ एक 3 दशकं हॉर्मोन्स वापरले गेले. मग हं, 1990 मध्ये बऱ्याच छोट्या स्टडीज होत होत्या. पण 1990 मध्ये एक खूप मोठी स्टडी अमेरिकेमध्ये सुरू झाली आणि
अमेरिकेत झाली, परंतु फक्त व्हाईट विमेन त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह नव्हते. तर अमेरिकेतल्या बऱ्याच काय म्हणतो आपण, वेगवेगळ्या रेशल ह्याच्यामध्ये म्हणजे डिफरंट रेसेसच्या बायका पण त्याच्यात त्यांनी इन्व्हॉल्व्ह केल्या होत्या. सो जवळजवळ 1,60,000 बायकांनी त्याच्या अनेक वेगवेगळ्या अंगांमध्ये भाग घेतला त्या स्टडीच्या. त्याच्यापैकी 27,000 बायका त्याच्या हॉर्मोन्सच्या स्टडीमध्ये होत्या. अच्छा. आणि ही स्टडी चालू होती आणि 2002 साली अचानक म्हणजे प्रेसला कळवण्यात आलं की नाही, या हॉर्मोन्समुळे बायकांना ब्रेस्ट कॅन्सर होतो आहे आणि हार्ट अटॅक्स येत आहेत आणि लकवा येतो आहे. त्यामुळे आता आम्ही ही स्टडी अब्रप्टली थांबवतोय. तर ह्याच्यामध्ये खूप खूप गोंधळ होते, खूप पॉलिटिक्स होतं किंवा काय कशासाठी ते चुकीचे अनालिसिस केले गेले होते. त्यामुळे 2002 साली जी स्टडी थांबली, म्हणजे तोपर्यंत त्याच्या आधीपर्यंत जवळजवळ 80% स्त्रिया युएस मध्ये तरी हॉर्मोन्स वापरत होत्या. तो आकडा 80 वरनं एकदम 10% वरती आला. आणि त्या काळामध्ये खूप लोक दे सफर्ड थ्रू दोज प्रॉब्लेम्स ऑफ हॉर्मोन्स. तर आतापर्यंत मला वाटायचं की हा प्रॉब्लेम मे बी युएस मध्ये होता, आपल्याकडे तेव्हा हॉर्मोन्स माहिती नव्हतं. पण माझी सगळ्यात म्हणजे माझी बेस्ट फ्रेंड आहे, तिच्या आईला तिचा मेनोपॉज साधारण 42व्या वर्षी म्हणजे खूपच लवकर आला. आणि लवकर मेनोपॉज आल्यावरती हॉर्मोन्स इज वन ऑफ द इंडिकेशन्स, म्हणजे लवकर मेनोपॉज मध्ये हॉर्मोन्स इज अ व्हेरी स्पेसिफिक इंडिकेशन जेव्हा आपण हॉर्मोन्स वापरतो. आणि मला त्या काकू सांगत होत्या की 1 महिना मी हॉर्मोन्स वापरले आणि मग ते 2002 मध्ये ते स्टडी रिझल्ट आले आणि सगळेच म्हणले की नाही आता तू हॉर्मोन्स बंद करा. थांबव. आणि तेव्हापासून त्यांना जो त्रास होतो आहे, म्हणजे त्याच्यानंतर डायजेशन बदललं, त्यांना अजूनही त्याचा त्रास आहे. या सगळ्या गोष्टी अजूनही त्या सहन करतायत, म्हणजे तेव्हा ते हॉर्मोन्स न घेतल्यामुळे. त्यामुळे फक्त युएस मध्ये नाही, पण आपल्याकडेही हा त्रास झाला आहे बायकांना की हॉर्मोन्स वेळेवर मिळाले नाहीत, कारण की ती स्टडी चुकीच्या प्रकारे अनालाइज केली गेली होती. बरोबर. आपण जेव्हा स्टॅटिस्टिकली बघतो तेव्हा त्याच्यामध्ये 1-2 रिस्क आपण बघतो जेव्हा आपण अनालाइज करतो स्टडीज. एक असते ऍब्सोल्यूट रिस्क, एक असते रिलेटिव्ह रिस्क. तर रिलेटिव्ह रिस्क म्हणजे 2 ग्रुप्स ते कंपॅरिझन रिस्क असते. आणि ऍब्सोल्यूट म्हणजे ऍक्च्युअली किती बायकांना त्रास झाला हे बघितलं जातं. तर त्या स्टडीमध्ये समहाव रिलेटिव्ह रिस्कचा विचार केला गेला होता, ऍब्सोल्यूट रिस्कचा विचार केला गेला नव्हता. आणि त्यामुळे म्हणजे ती जी रिस्क 1.26 या आकड्याने सपोज ती एक रिस्क वाढली त्या ब्रेस्ट कॅन्सरची. तर प्रेसमध्ये काय आलं, 26% जास्ती ब्रेस्ट कॅन्सर होतो बायकांना हॉर्मोन्स घेणाऱ्या. पण ऍक्च्युली ते 26% नव्हतं, त्याच्यामध्ये फक्त 10,000मध्ये 8 बायका एक्स्ट्रा होत्या. 10,000मध्ये 8. आणि ते जे कॅल्क्युलेशन मध्ये जे लोकांना कन्व्हे केलं गेलं की 26%, म्हणजे लोकांना वाटलं की बापरे, 100 पैकी 26 बायकांना ब्रेस्ट कॅन्सर होतो, तर बरोबर, बाकी नाही बरोबर. वापरणार हॉर्मोन्स. त्यामुळे इतका मध्ये त्या लोकांना तोटा, म्हणजे बायकांना तोटा झालेला आहे या स्टडीमुळे. आणि बऱ्याच वर्ष, आता गेले काही वर्ष डॉक्टर्स प्रयत्न, म्हणजे युएस मध्ये डॉक्टर्स प्रयत्न करत होते की FDA ला सांगणे की ती, म्हणजे आता काही जे औषधं असतात जी खूप प्रॉब्लेम्स क्रिएट करतात, त्याच्यावरती ती एक ब्लॅक बॉक्स वॉर्निंग देतात की यांनी खूप बरेच साईड इफेक्ट्स होऊ शकतात. तर ती वॉर्निंग इस्ट्रोजन वरती होती आणि आज ती वॉर्निंग सुद्धा काढलेली आहे. त्यामुळे हॉर्मोन्स वापरणे सेफ आहे. हॉर्मोन्स वापरल्यामुळे हे जे आपण बोललो की हार्टची रिस्क कमी होते, ब्रेन वरती त्याचा कमी हे होतो, अशा अनेक फायदे बायकांना होऊ शकतात. त्यामुळे आजही माझ्याकडे अनेक बायका आहेत ज्या हॉर्मोन्स वापरतायत आणि म्हणजे द लाईफ, काय म्हणतो आपण, क्वालिटी ऑफ लाईफ इतकी इम्प्रूव्ह होते या गोष्टींमुळे. त्यामुळे म्हणजे आपण जेव्हा ट्रीटमेंट बद्दल बोलतो तेव्हा, मेडिसिन्स बद्दल बोलतो तेव्हा हॉर्मोन्स आर अ व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ दिस ट्रीटमेंट. आणि आज आपल्याकडे वी हॅव दॅट डेटा जे प्रूव्ह करतंय की जे कॅन्सर होत नाही, ब्रेस्ट कॅन्सर होत नाही त्याच्याने, किंवा युट्राईन कॅन्सर होत नाही, हार्ट अटॅक्स येत नाहीत. ऑफकोर्स म्हणजे पेशंट सिलेक्शन महत्वाचं आहे की तुमचे सगळे ब्लड टेस्ट आम्ही बघतो, सगळ्या अनालाइज करतो तुम्हाला, त्याच्यानंतर आम्ही हॉर्मोन सुरू करतो. पण हॉर्मोन्स आज आपण वापरू शकतो, ते खूप सेफ आहेत आणि अनेक स्त्रिया आजकाल वापरतायत आणि त्याच्यामुळे फायदा होतोय. आय थिंक हा एक खूप महत्वाचा एक संदेश लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे की म्हणजे एखादी गोष्ट मी मेनोपॉज मध्ये बरं वाटतं आणि ती गोष्ट सेफ आहे, आपण ती वापरू शकतो. हा एक जरी लोकांपर्यंत पोहोचलं तरी ह्याच्यामुळे अनेक बायकांची क्वालिटी ऑफ लाईफ खूप खूप सुधारणार आहे. बरोबर. त्यामुळे हा तर खूप महत्वाचा भाग आहे. हॉर्मोन रिप्लेसमेंट थेरपी जेव्हा आपण म्हणतो, त्यामध्ये कुठले रिप्लेस करतात? सो आपण मेजॉरिटी 2 हॉर्मोन बद्दल बोलतो याच्यामध्ये. होय. एक आहे इस्ट्रोजन, इस्ट्रोजन, सेकंड प्रोजेस्टेरॉन. आहे प्रोजेस्ट्रॉन आणि तिसरा थोडासा अजूनही स्लाइटली वादग्रस्त आहे, तो म्हणजे टेस्टोस्टेरॉन.
करेक्ट. आता हां. टेस्टोस्टेरॉन म्हटलं की लोकांना वाटतं की अरे तो तर मेल हार्मोन आहे. परंतु तो स्त्रियांमध्ये देखील असतो हे लोकांना आहे. माहिती नसतं. हां, हां. आणि त्याच्यामुळे पण अनेक म्हणजे मेमरीमध्ये किंवा तुमच्या एनर्जी लेव्हल्स मध्ये हं, हं. टेस्टोस्टेरॉननी पण खूप फरक पडतो. त्यामुळे तोही बरोबर. एक हार्मोन आहे जो अगेन आपल्याकडे म्हणजे फिमेल्समध्ये वापरण्यासारख्या फॉर्म्युलेशन्स अजूनही हं, नाहीयेत टेस्टोस्टेरॉनच्या. त्यामुळे आपण आज जेव्हा मेन हॉर्मोन्स बद्दल बोलतो तेव्हा इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन हे 2 हं, हॉर्मोन्स आपण रिप्लेस करतो. हं. जेव्हा आपण हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी देतो तेव्हा. बरोबर. त्यामुळे अगेन बायकांना हाही प्रश्न असतो, की म्हणजे ते कसं मग ते इंजेक्शन असतं का काय? तर हं, गोळ्या असतात. हं, लोकली हातावरती, पायावरती अप्लाय करण्याचे क्रीम्स असतात. हं, हं, अशा प्रकारे आपण हे हॉर्मोन्स वापरू शकतो. व्हेरी हं. ईझी टू यूज, सेफ टू यूज आणि म्हणजे खूप फरक पडतो हं, हं. सिम्प्टम्समध्ये आणि तुमच्या ओव्हरऑल हेल्थमध्ये देखील जेव्हा आपण हे हॉर्मोन्स बरोबर, वापरतो बरोबर, तेव्हा. बरोबर. बट नॉर्मली पण आपण जर कॉन्ट्रासेप्शनमध्ये फॉर्म्युलेशनवर गुड क्वेश्चन. इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन तर यूज करायचोच. मग व्हाय करेक्ट, इट इज करेक्ट. सो मच ऑफ डिस्कशन की ते हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी म्हणून का तिकडे मेनोपॉजच्या तिकडे करेक्ट, करेक्ट. प्रॉब्लेमॅटिक होतो? इज येस. देअर काही देअर इज अ डिफरन्स आहे का? डिफरन्स. देअर इज अ डिफरन्स. हं, आपण जे हॉर्मोन्स आपण कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्समध्ये वापरतो, दे आर हं. सिंथेटिक हॉर्मोन्स आणि बरोबर. जे आपण एचआरटीमध्ये वापरतो, दे आर बायो आयडेंटिकल म्हणा किंवा बॉडी आयडेंटिकल हॉर्मोन्स असतात ते. सो परफेक्ट. हां. त्याच्या केमिकल कॉम्पोझिशनमध्ये बेसिकली फरक असतो. हं, आणि हे जे बॉडी आयडेंटिकल किंवा बायो आयडेंटिकल हॉर्मोन्स आहेत, हं, हे खूप सेफ असतात वापरण्यासाठी. हं. आता असं म्हटल्यावरती मला विचारतात, की मग तेच हे जर एवढे सेफ आहेत, तर ते कॉन्ट्रासेप्शनसाठी का नाही वापरत? तर याचं हां. कारण आहे, की त्याची पोटेन्सी वेगळी असते. सो बरोबर. कॉन्ट्रासेप्शनमध्ये आपला मेन उद्देश असतो, की ते कॉन्ट्रासेप्टिव्ह बेनिफिट देणं. त्यामुळे त्या हां. त्या तेव्हा तेव्हा आपल्याला ज्या पोटेन्सीचे किंवा ज्या स्ट्रेंथचे हॉर्मोन्स लागतात, हं, ते वेगळे असतात. ते हं, सिंथेटिक असतात. परंतु ते मेनोपॉजच्या नंतर एवढे सेफ नसतात. त्यामुळे हं. हे वेगळे म्हणजे हार्मोन तोच आहे. तो हं. कशाप्रकारे बनवला जातोय, बनवलाय. त्याचं बरोबर. केमिकल कंपोझिशन काय आहे, हं, ते वेगळं असल्यामुळे जे पिल्समध्ये हॉर्मोन्स आहेत आणि जे हं. एचआरटीमध्ये हॉर्मोन्स आहेत, त्याच्यामध्ये तो फरक असतो. बरोबर. आणि ही हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी तुम्ही म्हणता, की पूर्ण डायग्नोसिस करायचं सगळं आणि एलिजिबल असतील तर त्या लोकांना आपण हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी करेक्ट, देऊ करेक्ट, शकतो. करेक्ट. अ, किती म्हणजे एकदा कोणी सुरू केलं, अझ्युम की घेणार आणि आपण कदाचित म्हणतोय, की एकदम सेफ आहे, करा, काही हरकत नाही, ट्राय करा. करेक्ट, असं करेक्ट, करेक्ट. कधीपर्यंत घ्यावं लागतं ते? आता ह्याच्यामध्ये आपण कधी सुरू करतो हेही महत्वाचं आहे, कधी हं, थांबवतो हेही महत्वाचं आहे. तर हं. आता जेव्हा आपण सुरू करतो तेव्हा आत्ताच्या डेटाप्रमाणे किंवा आत्ताच्या रिसर्च प्रमाणे आपण वी स्टार्ट दिस विदिन 10 इयर्स ऑफ मेनोपॉज. म्हणजे ओके. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बऱ्याच लोकांना वाटतं की मेनोपॉज आल्यावरती हे सुरू करायचं. हं. तर हे आपण पेरिमेनोपॉजमध्ये देखील सुरू करू शकतो. कारण नाईस. हां. पेरिमेनोपॉजमध्ये काय होत असतं की हॉर्मोन्स फ्लक्च्युएट होत असतात, हं, वर-खाली हं. होत असतात. हो. त्यामुळे तेव्हाही हे हॉर्मोन्स आपण वापरू शकतो. हं, म्हणजे ॲज क्लोज टू मेनोपॉज ॲज पॉसिबल. जर का तुम्ही हं, आता सपोज पेरिमेनोपॉजमध्ये सुरू केले, तर हं, त्याचा जो प्रोटेक्टिव्ह इफेक्ट आहे, प्लस त्याचं सिम्प्टोमॅटिक रिलीफ जे मिळतं, हं, ते खूप ॲडव्हांटेजियस आहे ॲज हं, कंपेअर्ड टू जर आपण ते नंतर सुरू केलं मेनोपॉजच्या. हं, तर हं, हं. आज आपण ते सुरू करू शकतो अप टू 10 इयर्स ऑफ मेनोपॉज. म्हणजे सपोज मेनोपॉज आला 46व्या वर्षी, तर 56व्या वर्षापर्यंत आपण ते हॉर्मोन सुरू करू शकतो. मेनोपॉजच्या 10 हं. वर्षांनंतर हॉर्मोन्स सुरू सध्या आपण करत नाही. कारण त्याला आपण म्हणतो विंडो ऑफ अपॉर्च्युनिटी. सो रिसर्चने बरोबर. हे दाखवलं आहे, की सपोज आपण प्रोटेक्टिव्ह इफेक्ट बद्दल जेव्हा बोलतो, हं, तेव्हा 10 वर्षापर्यंत वापरलं तर इट हं, गिव्हज अ प्रोटेक्टिव्ह इफेक्ट. हं, 10 वर्षानंतर आपण सुरू केले हॉर्मोन्स, तर हं. तो प्रोटेक्टिव्ह इफेक्ट मिळत नाही. तेव्हा त्याच्याने थोडंसं नुकसान होऊ शकतं. सो छान. ॲज क्लोज टू मेनोपॉज आपण जर का वापरले ते, तर दे हं, गिव्ह अ हं. बेनिफिशियल इफेक्ट. अगेन बरोबर. आजच्या डेटाप्रमाणे आपण म्हणजे असं म्हणतोय की वी कॅन यूज इट टिल द एज ऑफ 60. अच्छा. परंतु त्यालाही चॅलेंज आजकाल होऊ लागलेलं आहे, की म्हणजे एज इज जस्ट अ नंबर. सो हं, 60व्या वर्षी सगळ्याच बायका सेम हं, हेल्थला नसतात. हं. त्यामुळे हां. एखादी 60 वर्षाची बाई आहे जी म्हणजे मेटाबॉलिक आपण जे म्हणतो ना मेटाबॉलिक एज किंवा हं, आणि हं, तुमचं स्वतःचं ॲक्चुअल एज हं, यामध्ये तफावत असू शकते. सो हं, 60व्या वर्षी पण जर का एक बाई एक्सरसाइज करते आहे, हेल्दी आहे, तिच्यासारखं सगळे ब्लड व्हॅल्यूज नॉर्मल असतील, हं, हं. तर इंडिव्हिज्युअलाइज करून तिला आपण काही अधिक वर्ष देखील हॉर्मोन्स देऊ शकतो. सो नाईस. अशावरती पण सध्या म्हणजे त्या दृष्टीने पण लोकं आजकाल काय म्हणतात सायन्स ॲडव्हान्स होतोय असं आपण म्हणू हो, शकतो. हो. पण अदरवाईज थिअरॉटिकली 60 इयर्स इज व्हॉट वी कन्सिडर ॲज द लास्ट काय कट म्हणतात ऑफ. एज लिमिट असं. बरोबर, बरोबर. आणि याची काही ॲब्सोल्यूट कॉन्ट्रा इंडिकेशन आहे, की या पर्टिक्युलर
ग्रुपमध्ये हार्मोन येस, रिप्लेसमेंट येस. नाही देऊ शकत आपण असं. सो आपण कशामध्ये नाही देऊ शकत सध्या सध्या तरी सपोज जे ब्रेस्ट कॅन्सर किंवा युट्राईन कॅन्सरचे सर्व्हायव्हर्स आहेत हां, त्यांना हां. आपण सध्या तरी हॉर्मोन्स वापरत नाही आहोत कारण बरोबर. त्याचा इफेक्ट आपल्याला अजून 100% माहित नाहीये. हं, त्याच्यानंतर सपोज मला ऍट द एज ऑफ सपोज 45, 46 हं, हार्ट अटॅक येऊन गेलेला असेल हं, तर त्याच्यामध्ये आपण वापरत नाही. हार्ट अटॅक येणे किंवा जे स्वतःला हार्ट अटॅक येऊन जाणे किंवा जे आपण डीव्हीटी म्हणतो म्हणजे स्ट्रोक येणे हं, अ, हे जर का त्या बाईला स्वतः प्रॉब्लेम्स असतील तर त्याच्यामध्ये आपण वी आर लिटल कॉशियस वेन अगेन युझिंग हॉर्मोन्स. हं, तिसरी हं, महत्वाची गोष्ट म्हणजे हे आपण जे हॉर्मोन्स तोंडाने घेतो, ओरली घेतो ज्या गोळ्या आपण, त्या आपल्या लिव्हरमध्ये मेटाबोलाइज होतात. त्यामुळे तुमचं हो. लिव्हर फंक्शन जर का ॲबनॉर्मल असेल, तर हं, आपण त्याच्यामध्ये हे हॉर्मोन्स वापरत नाही. परंतु बरोबर. त्याच्यात सुद्धा आपल्याकडे आज हे आहे की जर का लिव्हर फंक्शन चांगलं नसेल किंवा तुम्हाला हं, स्ट्रोक येऊन गेलेला असेल, तर अशा केसेसमध्ये जर का आपण जे इस्ट्रोजन वापरतो ते क्रीम म्हणजे लोकली अप्लाय करायचं जर का हं, इस्ट्रोजन हं, वापरलं, तर ते सेफ आहे. ते आपण वापरू शकतो अशा हं, हं, बायकांमध्ये सुद्धा. हं, ऑफकोर्स म्हणजे हे असं नाहीये की अच्छा मला आला होता स्ट्रोक तर मी दुकानात जाऊन इस्ट्रोजन आणते आणि वापरते. नाही, असं नाही. हां. असं ह्याचा अर्थ नाही. हं, हं, परंतु डॉक्टरकडे जाऊन म्हणजे मेनोपॉज स्पेशलिस्टकडे जाऊन पूर्णपणे अॅनलाईज करून जरी हं, तुम्हाला स्वतःला लिव्हर प्रॉब्लेम असेल, तरी हं. अशा बायकांना देखील आपण लोकली ॲप्लिकेशन वाले हॉर्मोन्स देखील वापरू शकतो. पण ब्युटिफुल. अदरवाईज म्हणलं तर हार्ट अटॅक किंवा स्ट्रोक, लिव्हर डिसीज हं, किंवा कॅन्सर स्वतःला हं. असणे हे आम्ही सध्या प्रॉब्लेम्स म्हणतो की याच्यामध्ये आपण हॉर्मोन्स प्रेफरेबली विचार करून वापरतो किंवा इझिली वापरू शकत नाही. बरोबर, बरोबर. आणि हे जे हॉर्मोन थेरपी तुम्ही सांगितली, जी टॅब्लेट्स वगैरे अवेलेबल आहे. सिमिलरली टॉपिकल हॉर्मोन्ससुद्धा अवेलेबल आहेत. तर कुठल्या इंडिकेशनसाठी हे करतायत? आणि टेल मी बिट अबाउट व्हाजायनल ड्रायनेससाठी आपण जे इस्ट्रोजन ऑइंटमेंट्स वगैरे अवेलेबल आहे, त्याबद्दल करेक्ट, थोडं सांगा प्लीज? करेक्ट, करेक्ट. सो टॉपिकल जेव्हा आपण म्हणजे आपण कुठलंही जेव्हा हॉर्मोन थेरपी वापरतो तेव्हा हं, आपल्याकडे इंडिकेशन्स काय आहेत की एकतर सिव्हिअर सिम्पटम्स, हं, एस्पेशली सिम्पटम्स लाइक हॉट फ्लॅशेस. हं, त्याच्यानंतर तुम्हाला जर का ऑस्टिओपोरोसिस होतं, हाडं होत आहेत किंवा फॅमिली हिस्ट्री आहे हं, ऑफ ऑस्टिओपोरोसिस तेव्हा आपण डेफिनेटली हे वापरतो. हं, त्याच्यानंतर जर का लवकर मेनोपॉज आलेला असेल, सपोज यू गेट युअर मेनोपॉज याला आपण पीओआय किंवा प्रीमॅच्युअर ओव्हेरियन इन्सफिशियन्सी म्हणतो की हं, हं, दिस हॅपन्स की वयाच्या 40व्या वर्षी मेनोपॉज आला, तर हं. त्या बायकांना तर डेफिनेटली हॉर्मोन्स वापरणे अत्यंत महत्वाचे असते. जसं आपण टाइप 1 डायबिटीजमध्ये आपण इन्सुलिन वापरतो, हो, कारण ते गरजेचं आहे. त्याच्याशिवाय दुसरा ऑप्शनच नाहीये. बरोबर. तसं आपण या बायकांकडे बघू शकतो, की ज्यांना खूप लवकर मेनोपॉज येतो. हं, म्हणजे हं, हं, अशा बायका आहेत ज्यांना 35व्या वर्षी किंवा 40व्या हं, वर्षी पण मेनोपॉज येतो किंवा त्याला आपण अर्ली मेनोपॉज म्हणतो. हं. त्या बायकांना आपण डेफिनेटली हे वापरतो. त्याच्यानंतर काही कारणास्तव जर का युटरस आणि ओव्हरीज दोन्ही काढायला लागल्या सर्जिकली, हो. तर अचानक जो मेनोपॉज येतो त्याच्यामुळे पण खूप त्रास होतो बायकांना. हं, सो हं, दॅट इज अनदर इंडिकेशन की जर का तुमचे ओव्हरीज काढायला लागले फॉर एनी रिझन, हं, कॅन्सर सोडल्यास, तर आपण त्याच्यामध्ये सुद्धा हे हॉर्मोन्स डेफिनेटली वापरतो. आणि नाईस. सिम्प्टोमॅटिकली बघितलं तर हॉट फ्लॅशेस ज्या प्रकारे हॉर्मोन्सला रिस्पॉन्ड करतात, त्या प्रकारे ते कुठल्याच दुसऱ्या थेरपीला रिस्पॉन्ड करत नाहीत. हं, सो बेस्ट ट्रीटमेंट फॉर हॉट फ्लॅशेस इज युअर हॉर्मोन्स. हं. ऑस्टिओपोरोसिससाठी डेफिनेटली एक्स्ट्रीमली युजफुल. हो. त्याच्यानंतर आपण जे म्हणलात की वजायनल ड्रायनेस. आता हं, वजायनल ड्रायनेस साठी आपण जे वजायनल इस्ट्रोजन वापरतो, दॅट हं. इज वन टॉपिकल इस्ट्रोजन दॅट वी कॅन यूज इव्हन आफ्टर द एज ऑफ 60. सो ओके. 17व्या वर्षी जर का स्त्रीला परत युरिनचे इन्फेक्शन्स होत असतील, तर हं, तेव्हा देखील आपण इस्ट्रोजन वजायनली अप्लाय करू शकतो आणि त्यांनी खूप फरक पडतो. कारण हं, अदरवाईज टिपिकली अशा बायका येतात म्हणजे की गेल्या वर्षभरात 4 वेळा युटीआय झालं आणि हं, मग काय नाही मग अँटिबायोटिक्स घेतले. मग हं. अँटिबायोटिक्समुळे पोटाच्या तक्रारी सुरू होतात, कारण हो. मग परत डायरिया हे ते सगळं होतं. परत अँटिबायोटिक्स घेणे. मग हं, किडनीला त्रास होईल का हा विचार हं. करायला लागतो, कारण बरोबर. पुन्हा हं, पुन्हा युटीआय होतंय. हं. तर अशा स्त्रियांमध्ये पुन्हा अँटिबायोटिक्स देणे हे नाही. सोल्युशन नसून तिथे वजायनल इस्ट्रोजन हे सोल्युशन आहे. त्यामुळे बरोबर. हां. त्या स्त्रियांना इथे खूप फरक पडतो व्हेन यू आर युजिंग वजायनल इस्ट्रोजन. हं, आणि हं, वजायनल इस्ट्रोजन हे अत्यंत सेफ आहे. हं, कॅन्सर वगैरे तर सोडाच, पण म्हणजे इट कॅन म्हणजे द फॅक्ट दॅट इट कॅन बी वी हॅव युज्ड इट इन 70 अँड 80 इयर ओल्ड्स ऑल्सो आणि त्यांना फायदा झालेला आहे. कुठल्याही हं, प्रकारचे साइड इफेक्ट्स त्यांनी होत नाहीत. हं, 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 हं. सो तिथे हे खूप महत्वाचं आहे. आणि
टिपिकली जेव्हा आपण म्हणतो वजानल इस्ट्रोजन किंवा वजानल ड्रायनेस, हं. तेव्हा द रिलेशन इज नॉट जस्ट विथ पेनफुल इंटरकोर्स. हं, तो तर हं. होतोच आणि हं. पेनफुल इंटरकोर्समुळे रिलेशन्स मध्ये तफावत येणे, प्रॉब्लेम्स होणे, हो, हो. हे तर आहेच. प्लस पुन्हा वजानल इन्फेक्शन्स पुन्हा पुन्हा होतात किंवा हं. युरिनरी इन्फेक्शन्स पुन्हा पुन्हा होतात. तिथे या वजानल इस्ट्रोजनचा खूप मोठा फरक पडतो किंवा फायदा होतो त्याच्याने. बरोबर, बरोबर. जर एखादी लेडी तुमच्याकडे रीच आउट करतो फॉर व्हाजायनल ड्रायनेस विथ इन्फेक्शन, विथआऊट इन्फेक्शन हे, तर तेव्हा त्याचा कोर्स कसा असतो, की टॉपिकली द्यायचं, किती दिवस द्यायचं, काय कसं सो युजली होतं? कसं क्रीम्स, टॉपिकल ऍप्लिकेशनचे क्रीम्स येतात. त्याच्यामध्ये हं, दोन्ही येतात. म्हणजे सिंथेटिक पण येतात आणि हं. बायो आयडेंटिकल सुद्धा येतात. तर बरोबर. ते आम्ही ऍप्लिकेशनसाठी सांगतो की यू अप्लाय इट फॉर म्हणजे अल्टरनेट डे वापरायला सांगतो. ऑफकोर्स हं, प्रत्येक ह्याच्यामध्ये कोर्स किंवा त्याचा डोस वेगळा असू शकतो. पण हं, हं. टिपिकली 3 महिन्याचा कोर्स आम्ही देतो की तेवढं तुम्ही वापरून बघा. नाईस. कारण हं, तोपर्यंत फायदा होतो आणि मग हं, नंतर मेंटेनन्स डोस वरती आपण ठेवू शकतो की तो तुम्ही हं. कंटिन्यू करा ज्याने एकदम परत त्रास होणार नाही. हो, सो हो. अशा म्हणजे 3-3 महिन्याचे कोर्स आपण करू शकतो किंवा आपण कंटिन्युअसलीही वापरू शकतो. कारण नाईस. व्हॅजिनल इस्ट्रोजन इज अब्सोल्युटली सेफ आणि सेफ आहे. म्हणजे हां. त्याचे जे आपण जे कुठल्याही मेडिसिन्स आपण जेव्हा देतो तेव्हा रिस्क बेनिफिट जो रेशिओ आपण अनालाइज करतो, हं, तर हं, हं. ह्याच्यामध्ये बेनिफिट इतकी जास्त आहे की रिस्कचा काही म्हणजे रिस्क नाहीच आहेत जवळ-जवळ. हं, असं हं, हं. त्याच्यामध्ये त्याचं हे आहे. हो, हो. सो आपण करेक्ट. डेफिनेटली म्हणजे अल्टरनेट डे ॲप्लिकेशन काही-काहींना खूप सिव्हिअर असेल, तर डेली हं, ॲप्लिकेशनही सांगतो आम्ही थोड्या वेळासाठी. मग ते हं. अल्टरनेट करतो. अशा अच्छा. प्रकारे आम्ही ते आपण तो हे वापरू शकतो. व्हेरी नाईस. नाही आपण इंडियन्सचा स्पेशली विमेनचा घरी काही घरच्या मतलब किचन में इफ आई कैन मेक समथिंग मेडिकेशंस फॉर घेण्याच्या शुअर. आधी येस. अदरक ले लो एंड ग्रीन टी ले हां. लो आणि हल्दी ले लो, ते जर सुरू राहतं. येस. एक तर ते होम रेमेडीज आपण बोलूया. त्यानंतर मग सप्लिमेंट्स ठीक आहे. कारण फायटोइस्ट्रोजन आणि प्रिमरोज ऑइल वगैरे भरपूर अवेलेबल आहे आणि मला करेक्ट. वाटतं त्यात अवेअरनेस पण आहे. तर मला यामध्ये सांगा, की घरचे उपचार काही कामी येतात काय? असं काही आहे जे घरचे आहेत, जे चांगले आहेत? सो सो जेव्हा सिम्प्टम्स खूप जास्ती असतात, तेव्हा या गोष्टींचा खूप फरक पडत नाही. पण बरेचदा प्रिव्हेन्शनसाठी किंवा ओव्हरऑल हेल्थसाठी या गोष्टी खूप महत्त्वाच्या असू शकतात, हं, की आता आपण जे म्हणलात फायटोइस्ट्रोजन्स हं, म्हणजे काय? तर हे लोकांना माहीत नसतं. सो फायटोइस्ट्रोजन्स म्हणजे नॅचरली जे आपल्या खाद्यपदार्थांमध्ये जे इस्ट्रोजन्स असतात, जे हं, प्लांट बेस्ड फूडमधनं मिळतात, दे आर हं, कॉल्ड एज फायटोइस्ट्रोजन्स. सो हे हं, कशामध्ये असतात? त्याचा मॅक्सिमम बेस्ट सोर्स इज सोय. तर हं. सोयाबीन्स मधून किंवा म्हणजे सोयाबीन्सची उसळ खाणे किंवा हो. सोयाचे पदार्थ म्हणजे हं. आपले सोया टोफू चंक्स आहे, येतात सोया किंवा मिल्क. हं, टोफू येतात, ऑल या सगळ्या गोष्टी आहेत. ह्याच्यामधून सुद्धा खूप चांगल्या प्रमाणामध्ये फायटोइस्ट्रोजन्स येतात. हं, हं. मध्यंतरी खूप सुरू झालं होतं, की आता सगळ्याच म्हणजे सोयाबीनच्या ह्याच्या पिठाच्या पोळ्याच लोकं खायचे. तर हं, हं, इतक्या हं. ओव्हरबोर्ड नाही गेलं पाहिजे. पण रेग्युलर तुमच्या रोजच्या कणकेमध्ये थोडंसं सोयाबीनचं फ्लोअर ॲड केलं, तर दॅट कॅन बी युजफुल तुमच्या रेग्युलर ह्याच्यासाठी. हं, पुन्हा हं. बायकांना हा प्रश्न असतो, की माझ्या घरामध्ये मग मुलगा म्हणजे तरुण मुलगा आहे, माझा मुलगा आहे किंवा माझी मुलगी आहे. तर हां. त्यांना ह्याचा त्रास होणार नाही ना, तर नाही होत याचा त्रास. तर हां, हां. ह्याच्यामध्ये या फायटोइस्ट्रोजन्स मधून जसं इस्ट्रोजन मिळतं, तसं ते आर अल्सो अँटीऑक्सिडंट्स. त्यामुळे त्या हो. दृष्टीने पण याचा खूप फरक आणि फायदा होतो. जेव्हा हं, आपण हं. ते इन मॉडरेशन वापरतो, तेव्हा खूप फायदा होऊ शकतो. सो वन इज सोयाबीन्स आणि त्याचे वेगवेगळे पदार्थ जे आपण वापरू शकतो. दुसरी गोष्ट आहे बाकी बऱ्याच गोष्टी म्हणजे सगळे आपले जे धान्य म्हणजे कडधान्य असतात त्याच्यामध्ये असतात किंवा डाळी असतात. डाळींमध्ये फायटोइस्ट्रोजन्स आहेत. हं, आपले छोले, चिक्की, हं. छोले फ्लावर किंवा हो. आपलं डाळीचं पीठ वगैरे या गोष्टींमधून देखील फायटोइस्ट्रोजन मिळतात. काही हं, फळभाज्या, भाज्या आहेत, फळं आहेत, की हं, बऱ्याचशा प्रकारच्या बेरीज, हं, सफरचंद ह्याच्यामधून हं, मिळत असतात. हं. गाजरांमध्ये थोडेच म्हणजे बऱ्याच म्हणजे बेसिकली सिंपली सांगायचं म्हणजे वेगवेगळ्या रंगांच्या भाज्या, सॅलड्स जर का आपण आपल्या नॉर्मल फ्रुट्स आहेत. जेवणात हां. जर का घेतले, तर त्याच्यामधून आपल्याला नॅचरली फायटोइस्ट्रोजन्स मिळत असतात. आणि बरोबर. त्याच्यातून फक्त फायटोइस्ट्रोजन्स असाच नाही, पण बऱ्याचदा अँटीऑक्सिडंट्स असा देखील फायदा होतो आणि हं, हं. ओव्हरऑल हेल्थसाठी त्या खूप महत्त्वाच्या म्हणजे किंवा खूप फायद्याच्या असू शकतात. करेक्ट. बाकी तुम्ही म्हणलात तसं आपल्या रुटीन किचनमध्ये असणाऱ्या गोष्टी म्हणजे मेथीच्या दाण्यांमध्ये इस्ट्रोजन असतं. पण हां. अगेन दॅट डझंट मीन की म्हणजे कच्चे दाणेच खूप खायचे. नाही, पण नाही. हां. म्हणजे सिम्पली म्हणजे आपण आता फोडणीमध्ये मेथीचे दाणे टाकणे ह्याच्यातून सुद्धा म्हणजे आपण खरं सांगायचं तर आपल्या टिपिकल आपल्या भारतीय जेवणाच्या पद्धतीवरती खरं लक्ष दिलं
तर त्याच्यामध्ये आपल्याला इतक्या गोष्टी मिळतात. म्हणजे हो. आजकाल वेस्टर्न ह्याच्यामध्ये ते टर्मरिक लॅटे आणि काय हळदीच्या त्या कॅप्सूल्स घेतात. हां, आपण हां. रोजच तेवढी हळद घालतो ना, हो आपण ना. आपल्या हो. फोडणीमध्ये हळद असतेच. म्हणजे असतेच. हां. रुटीन जेवण करणं आणि त्याच्यातून सगळ्या गोष्टी म्हणजे आपल्या फोडणीमध्ये हळद असते, फोडणीमध्ये आपण मेथीचे दाणे घालतो. हो त्यातनं ना. हो. थोडंफार जे मिळायचं ते फायटो-इस्ट्रोजन मिळत असतं. हो. सो अशा गोष्टींमधनं रेग्युलर किचनमधनं खूप गोष्टींमधनं मिळत असतं. हं. प्लस जर का सप्लिमेंट्सकडे जर का वळायचं झालं, हं, हं, तर हं. सप्लिमेंट्समध्ये पॉझिटिव्ह हा असा आहे, की ते इझिली अवेलेबल आहेत आणि तुम्ही घेऊ शकता. त्यातून फायदा पण होतो. त्याच्यातनं निगेटिव्ह असं होऊ शकतं, की जर का पहिली गोष्ट म्हणजे त्याचं जे मार्केट आहे ते खूप रेग्युलेटेड नाहीये. हं. सो म्हणजे फार्मास्युटिकल्स जितके रेग्युलेटेड आहेत, तेवढं न्यूट्रास्युटिकल्सचं मार्केट रेग्युलेटेड. एवढं रेग्युलेटेड नाहीये. दॅट इज वन हं, थिंग. हं. सो त्या दृष्टीने न्यूट्रास्युटिकल्स आपण जेव्हा घेतो तेव्हा ते म्हणजे काय आपण खूप ओव्हरबोर्ड नाही जायला पाहिजे. हं, प्रमाणात जर हं. का घेतला त्याचा डेफिनेटली फायदा होऊ शकतो. हं, सो हं, हं. त्याच्यामध्ये प्राइमरोज ऑइल इज वन त्याच्यामधून मिळू शकतं हो. किंवा ब्लॅक कॉहॉश म्हणून सप्लिमेंट आहे. हं. अशा अनेक सप्लिमेंट्स मधून आपण फायटो इस्ट्रोजन्स किंवा आयसोफ्लेव्हन म्हणजे आपण जे सोयाबद्दल बोललो त्याचे जे हं. आयसोफ्लेव्हन्स फेस्टिव्हल. चे हं. सप्लिमेंट्स देखील मिळतात. त्यातूनही आपण हे फायटो इस्ट्रोजन्स घेऊ शकतो. पण हं. तरी सुद्धा ॲज फार एज पॉसिबल या गोष्टी सुद्धा एकदा तरी डॉक्टरच्या सल्ल्यानुसार घेतल्या तर इझी हं. जातं. का तर फॉर एक्झाम्पल ब्लॅक हं. कोहॉश जर का खूप प्रमाणात वापरलं, तर हं. त्याचा लिव्हरवरती परिणाम होऊ शकतो. हं. त्यामुळे आपण आता टिपिकली आपण जे आपल्याकडे म्हणतात, की आयुर्वेदिक जास्ती तेच घेतल्याने आहे. पण त्रास होऊ शकतो. हा हां. कधी होतो म्हणजे की जर का मला ना 10 वर्षापूर्वी आयुर्वेदिक डॉक्टरांनी एक काढा सांगितला होता 10 दिवस हं. घ्यायला, तो मी हां. रोज घेते. अहो करेक्ट, तुम्ही जर करेक्ट. रोज घेतलात, तर मग त्यातनं तुम्हाला ते काय जे काही लेड पॉइझनिंग, आर्सेनिक पॉइझनिंग हे होणारच आहे. हो ना. हो, त्यामुळे हो. जे लोकांच्या डोक्यात असतं, की आयुर्वेदिक म्हणजे साइड इफेक्ट्स नाही, हो, असंही हो. नाहीये. म्हणजे नाहीये. हां. प्रमाणामध्ये या सगळ्या गोष्टी जर का घेतल्या, एकदा तर डॉक्टरांशी बोलून घेतल्या, हं. ॲलोपॅथिक डॉक्टरांना याबद्दल फारशी माहिती करायची नसेल, तर हं. तुमच्या आयुर्वेदिक डॉक्टरांशी बोला, की हा काढा किती दिवस घ्यायचा आहे. सो हां, हां, त्या हां. दृष्टीने या गोष्टींचा बऱ्यापैकी फायदा होतो, पण हं. प्रमाणामध्ये घेणंही तितकंच महत्वाचं आहे. आणि हे सांगणं खूप महत्वाचं आहे, कारण ही जी कन्सेप्ट आहे, की आयुर्वेदिक औषधांचे साइड हं. इफेक्ट्स नसतात. असं हो, नाहीये. हो. ॲलोपॅथिक औषधं जी आपली आहेत, त्याच्यामध्ये ती काय म्हणजे ती सुद्धा कुठून तरी प्लांट हो, बेस्ड हो. असतात बरेचदा. हं, हं. त्यामुळे म्हणजे प्रमाणामध्ये या गोष्टी घेतल्या, तर याचा डेफिनेटली फायदा होऊ शकतो. माझा शेवटचा प्रश्न एक्झॅक्टली रिलेटेड टू धिस. ओके. 2 एक डॉक्टर म्हणून सांगा आणि एक ॲज अ वुमन. हं. माझा हा डायलेमा राहतो, की मला असं वाटतं, की वर्ल्ड नाही चेंज होणार आहे. नाही कळणार आहे लोकांना, की पेरिमेनोपॉज, हं, मेनोपॉज आहे, हं, प्रेग्नन्सी आहे, पिरियड्स आहे, नाही कळणार आहे. आणि हं. वुमेनला स्वतःला एक्सेप्ट करावं लागणार आहे, की धिस इज युअर फाईट. यू हॅव टू लिव्ह विथ धिस. करेक्ट. जर एसी हवा आहे, तर म्हणा एसी हवा आहे, ऑन करा. येस, जर येस, येस. गरमी होतंय आणि फ्लाइटमध्ये तो फॅन हवा आहे, तर करा ऑन. हवा आहे. करा एक्झॅक्टली. स्वतःसाठी मार्ग तयार, राइट? असं माझं ओपिनियन आहे आणि ऑफकोर्स आय फील दॅट वी शुड जस्ट सिम्पली एक्सेप्ट द ट्रीटमेंट जी अवेलेबल आहे. हॉर्मोन रिप्लेसमेंट थेरपी अवेलेबल आहे. तुमच्यासारख्या डॉक्टरसोबत बोला आणि घ्या. ठीक आहे. पण मी खूप वेगळ्या जगातनं येते. आय एम अ लेडी हू इज इंडिपेंडंट अँड लीडिंग द लाईफ हं, अँड एव्हरीथिंग. हं, माझा ओपिनियन हं. वेगळा असतो. सोसायटीकडनं काय एक्स्पेक्ट करायचं, की खरंच बदलतील ते लोकं, त्यांना कळायला हवं. मी एक गोष्ट सांगते, की माझी हं. आजी सांगते मला आणि ही हां. लहानपणापासून सांगते, हं. की आम्ही तोंड उघडून बोललं ना, की सगळं मिळतं. आपल्याकडे नाईस. काय होतं ना, आपण बोलायलाच घाबरतो. कारण आपल्याकडे जनरली तू एक स्त्री आहेस, त्यामुळे जास्ती बोलू नकोस, असं कसं बोलणार? हा जो एक बायकांना एक हे वाटत असतं ना, की मी कसं बोलू? त्याच्या पलीकडे जाऊन जर का तुम्ही लाइक यू सेड ना, की मला हा एसी हवा आहे. हं. आता मी इथे टॉक देणार आहे, मला इथे एसी हवाय. हो. हे जेव्हा आपण बोलू, तेव्हा खरोखर लोकांना कळेल आणि जेव्हा म्हणजे 100 पैकी 100 बायका किंवा 100 पैकी 90 बायका हे बोलतील, तेव्हा हं. हा अवेअरनेस वाढत जाईल, की बाबा ह्याची गरज असते बायकांना आणि आपण हे हो. अवेलेबल केलं पाहिजे. हं, सो आय हं. थिंक प्रत्येक ठिकाणी आपण जिथे जातोय तिथे आणि आपण म्हणतो तसं, की समोरचा बदलेल अशी एक्स्पेक्टेशन न ठेवता आपण स्वतः बदलणे. तर हं. आपल्यामध्ये काय बदल आणायचा, की हां. जे बायका म्हणतात, की "नाही राहू दे, कुठे बोलू आता, जाऊ दे ना." हो, हे हो. जाऊ दे ना हा ॲटिट्यूड हां, हां. बायकांनी म्हणजे तो निघाला पाहिजे. हो सो ना. ॲज अ वुमन मी हे सांगते, की अ, जे टिपिकली हा जो ॲटिट्यूड असतो, की "नाही जाऊ दे, कसं बोलायचं, कुठे हं, सांगणार, कोण हं, ऐकणार?" हं. ऐकेल ना तुम्ही तुम्ही जर का बोललात म्हणजे आपण जे म्हणतो, की इफ यू डोंट आस्क द आन्सर इज ऑल्वेज नो.
सो करेक्ट. आपण जेव्हा ट्रू. हं, जास्तीत जास्त बायका पुढे जाऊन बोलू, की मला ह्याची गरज आहे, मला हे हवं आहे, हं. तेव्हा तिथेही लोकांना समजेल, की हां, ही गोष्ट बायकांना लागते बरं का. आतापर्यंत हो. 10 बायका बोलल्या, म्हणजे आपण हं, 11वीला हे अवेलेबलच करून देऊया. हं, हा हं. कुठेतरी हळू बदल घडत जाईल. आणि आपण करेक्ट. आधी बोललो तसं, की पूर्वी ते किंवा अजूनही काही ठिकाणी जे पॅड्स त्याचे पॅक करून देतात दुकानदार सुद्धा, आजकाल ते मिळतायत ह्याच्यामध्ये हो. सुपर मार्केट्समध्ये ओपनली ओपनली अवेलेबल आहेत. होतं. त्यामुळे हा फरक कुठेतरी पडलाय. सो हं, हळू पडेल. म्हणजे मे बी हं. हे जनरेशन नाही तर ॲटलीस्ट नेक्स्ट जनरेशनला तरी आय थिंक हा प्रॉब्लेम कमी फेस करायला लागेल, की बाबा करेक्ट. हा त्रास होतोय आणि कोणालाच काहीच माहित नाही, कोणालाच काही समजत नाहीये. हं. तुमचं क्लिनिक वगैरे जिथे आहे ऑनलाईन वगैरे मी खूप खूप प्रयत्न करेल की मॅक्सिमम विमेनला तुमचा हा टॉक कळेल आणि त्या ॲटलीस्ट तुम्हाला कॉल करून एक बेसिक कन्सल्टेशन तरी घेतील. वेदर इट इज सप्लिमेंटसाठी, हॉर्मोन एनिथिंग. रिप्लेसमेंटसाठी किंवा लाईफस्टाईलसाठी सुद्धा. ठीक आहे. की तुमच्याशी एकदा तरी बोलणार मी डेफिनेटली बोलणार आहे हां, तुमच्यासोबत. ठीक आहे. आणि सो मच. म्हणजे आय कॅनॉट थँक यू मोर की किती आपण महत्त्वाचं आज बोललो ते. खरंच. आणि तुम्ही म्हणलात तसं ना, की जे काय व्हॉटएव्हर वर्क्स फॉर यू, की हं. असं नाहीये, की बाबा अच्छा हार्मोन्स नको आहेत, तर मग बाबा बघा तुम्ही हवं तसं. हां. आणि आता ही वेळ गेली ना, आपण पूर्वीचं होतं, की डॉक्टरनी सांगितल्या गोळ्या घ्यायच्या म्हणून घ्यायच्या. हं, इट्स नॉट लाइक दॅट एनीमोर. आपण पेशंटशी बोलून त्यांना काय म्हणजे तुमची काय गरज आहे? तुमचे हं. काय म्हणजे काय आपण म्हणतो, तुमची मानसिकता काय आहे? हं, हं, हं. ह्याच्यावरनं आपण तुम्ही आणि अल्टिमेटली डॉक्टरचं काम आहे ऑप्शन्स समोर ठेवणे आणि हं. त्याचं तुम्हाला समजावून सांगणे. सो बरोबर. अल्टिमेट चॉईस डेफिनेटली पेशंटचा असला पाहिजे, की हं, हं. मला हे करायचंय किंवा मला हे नाही करायचंय. पण बरोबर. ते भीतीपोटी नाही, असं नाही झाली होईल कॅन्सर बहुतेक, हां, असं हां. नाही पाहिजे. तुम्हाला हां. ते सिच्युएशन कळल्यावरती तुम्ही त्याच्यावरती निर्णय घ्या. त्याच्यावरती हं, तुमचा स्वतःचा ओपिनियन डेफिनेटली मॅटर्स. पण हं. आफ्टर यू हॅव स्टडीड द होल हिस्ट्री, सिच्युएशन, मेडिसिन बिहाइंड इट. छान. लाइक मेनोपॉज हा मेडिकल टॉपिक आहे. पण आपण ॲक्चुअली फेमिनिझमबद्दल बोललो. आपण ॲक्चुअली हो. वुमन एम्पॉवरमेंटबद्दल बोललो. आपण खरंच. ॲक्चुअली बोललोय, की विमेन कॅन ॲक्चुअली टेक देअर ओन डिसिजन्स आणि सच अ ब्युटिफुल थिंग. आपण पुन्हा पिरियड्स बोलतोय. आपण पुन्हा मेन्स्ट्रुएशन बोलतोय, येस, मेनोपॉज बोलतोय. पण अल्टिमेट मेसेज फ्रॉम 2 लेडी डॉक्टर्स ओव्हर हिअर इज की इट्स युअर लाईफ. डू इट. डू इट येस, फॉर येस, युअरसेल्फ. है ना? थँक येस. यू छान आणि वाटलं खूप थँक यू बोलून. सो मच. है ना? थँक तर यू सो मच फॉर हॅव्हिंग मी. येस आणि आपण बोलूया पुन्हा मग हां. मी नक्की, आता नक्की. हेल्थ कम्युनच्या पूर्ण टीमकडनं आय एम सो थँकफुल टू यू फॉर टेकिंग आउट थँक द यू टाईम सो टू मच. डिस्कस विथ अस.